नमस्कार ज्योतिषप्रेमींनो, आपल्या घरातील अशी कोणती जागा आहे जिथे केवळ अन्न शिजत नाही तर संपूर्ण घराचं भाग्य, आरोग्य आणि समृद्धी शिजते? विचार करा. हो, अगदी बरोबर. ते म्हणजे आपलं किचन, अर्थात स्वयंपाकघर. पण आजच्या मॉडर्न फ्लॅट संस्कृतीत किंवा या घाई गडबडीच्या युगात आपण घराच्या इतर खोल्या सजवायला जेवढा वेळ देतो तितका वेळ किचनच्या ऊर्जेचा विचार करायला देतो का? आजकाल बरेच जण म्हणतात, अहो डॉक्टर, जागा मिळेल तिथे शेगडी ठेवली आणि जेवण बनवलं, त्याने काय फरक पडतो? भूक भागण्याशी कारण. पण ज्योतिषप्रेमींनो, फरक पडतो. आणि तो कसा हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट महाभारतातील एका अत्यंत रंजक आणि चमत्कारिक इतिहासाकडे जावं लागेल, ज्याचा संबंध आहे द्रौपदीच्या थाळीशी. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रातील आग्नेय दिशा अर्थात साऊथ ईस्ट आणि तुमच्या घरातील किचन याचा थेट संबंध घरातील स्त्रीच्या आरोग्याशी, तिच्या मानसिक आनंदाशी आणि पर्यायाने तुमच्या बँक बॅलन्सशी कसा जोडलेला आहे. हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या लक्ष्मीसाठी म्हणजेच गृहिणींसाठी महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातील स्त्री नेहमी आनंदी आणि निरोगी राहावी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्योतिषप्रेमींनो, महाभारतात एक अतिशय सुंदर कथा आहे. पांडव जेव्हा 12 वर्षाच्या वनवासात होते तेव्हा त्यांच्याकडे दररोज हजारो ऋषीमुनी आणि अतिथी येत असत. जंगलात एवढ्या लोकांच्या अन्नाची सोय कशी करायची हा मोठा प्रश्न होता. तेव्हा युधिष्ठिराच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने द्रौपदीला एक अक्षय पात्र दिलं होतं. या पात्राचं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे? जोपर्यंत द्रौपदी स्वतः जेवत नाही तोपर्यंत त्या पात्रातून कितीही लोकांना मर्याद आणि तृप्त करणारं अन्न पुरवता येत होतं. पण या कथेच्या आध्यात्मिक आणि वास्तू दृष्टिकोनातून अर्थ काय? तर द्रौपदी ही केवळ एक राणी नव्हती, तर ती घरातील अन्नपूर्णा आणि गृहलक्ष्मीचं प्रतीक होती. तिच्या हाताला सूर्यदेवाचा आणि अन्नाचा आशीर्वाद होता, कारण तिची अंतर्गत ऊर्जा, तिचे विचार, तिचे अन्न शिजवण्याची पद्धत ही निसर्गाच्या पंचतत्वाच्या नियमांशी जोडलेली होती. वास्तुशास्त्र नेमकं हेच सांगतं. जेव्हा घरातील स्त्री निसर्गाच्या नियमांचं पालन करून योग्य दिशेला तोंड करून सकारात्मक ऊर्जेमध्ये अन्न शिजवते तेव्हा त्या अन्नामध्ये एक वेगळंच अमृताचं तत्व निर्माण होतं. ते अन्न खाऊन घरातील लोकांचे विचार सात्विक बनतात, मुलांची बुद्धी तल्लख होते, आजारपण घराच्या वेशीबाहेर राहतं. पण जर ही निसर्गाची दिशा चुकली तर काय होतं हेच आपण पुढे पाहणार आहोत. आता वळूया मूळ मुद्द्याकडे. वास्तुशास्त्रात किचनसाठी आग्नेय दिशा अर्थात साऊथ ईस्ट का सर्वोत्तम मानली आहे? यामागे केवळ अंधश्रद्धा नाही तर शुद्ध विज्ञान आहे. पूर्व आणि दक्षिण याच्या मधली दिशा म्हणजे आग्नेय दिशा. या दिशेचा अधिपती देव आहे अग्निदेव आणि ग्रहांचा विचार केला तर या दिशेचा स्वामी आहे शुक्र ग्रह. वास्तूमध्ये आणि ज्योतिषामध्ये शुक्र हा सौंदर्य, ऐश्वर्य, शारीरिक ऊर्जा, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे, तर अग्नी हे परिवर्तनाचं प्रतीक आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोन पहा. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची कोवळी किरणं पूर्व आणि आग्नेय दिशेकडून आपल्या घरात प्रवेश करतात. या किरणांमध्ये अल्ट्राव्हायलेट गुणधर्म असतात जे किचनमधील जंतू आणि बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या नष्ट करतात. जेव्हा तुमची शेगडी आग्नेय कोपऱ्यात असते आणि स्वयंपाक करताना गृहिणीचं तोंड पूर्व दिशेला असतं तेव्हा निसर्गाचं एक अद्भुत चक्र पूर्ण होतं. सकाळची सकारात्मक ऊर्जा आणि शेगडीचं अग्नितत्व यांचा उत्तम मेळ बसतो. याचा परिणाम काय होतो तर जेवण बनवणाऱ्या स्त्रीचा मूड प्रसन्न राहतो, तिच्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन चांगलं राहतं, चिडचिड कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या हाताने बनलेल्या अन्नाची चव आणि त्यातील पोषण मूल्य, न्यूट्रिशनल व्हॅल्यू टिकून राहतात. त्या घरातील गृहिणी आनंदाने स्वयंपाक करते, त्या घरात आजारपण कधीच टिकत नाही. पण आजकालच्या मॉडर्न फ्लॅट संस्कृतीत काय होतं? जागा वाचवण्यासाठी किंवा चुकीच्या आर्किटेक्चरमुळे किचन भलत्याच दिशेला दिलं जातं.
जर तुमच्या घरात किचन चुकीच्या दिशेला असेल तर त्याचे घरातील मुख्य स्त्रीवर काय परिणाम होतात ते आपण समजून घेऊ. ईशान्येला जर किचन असेल तर ईशान्य ही जलतत्वाची आणि ईश्वराची दिशा आहे. तिथे जर तुम्ही अग्नी ठेवली तर पाणी आणि अग्नी एकत्र येतात. निसर्गाचा नियम आहे, पाणी अग्नीला विझवतो आणि अग्नी पाण्याला वाफ बनवतो. जेव्हा ईशान्यात किचन असतं तेव्हा घरातील गृहिणीला सतत थायरॉईड, गर्भाशयाच्या समस्या, हार्मोन्सचे तीव्र असंतुलन किंवा तीव्र डोकेदुखी यासारख्या शारीरिक व्याधी जडतात. तिची ऊर्जा नेहमीच संपल्यासारखी वाटते. नैऋत्येला किचन असल्यास, नैऋत्य ही पृथ्वी तत्वाची अर्थात साऊथ वेस्ट आणि स्थैर्याची, स्टॅबिलिटीची दिशा आहे. इथे स्वयंपाकघर असल्यास घरातील स्त्री कमालीची मानसिक तणावाखाली राहते. तिला नेहमी असुरक्षित भावना जाणवते, तिची चिडचिड वाढते, विनाकारण घरात गृहक्लेश म्हणजेच वाद निर्माण होतात. थोडक्यात काय तर ज्योतिषप्रेमींनो, जर किचनची दिशा चुकली तर त्याचा पहिला आणि थेट फटका घरातील पुरुषाला नाही तर घरातील स्त्रीच्या आरोग्याला बसतो. आणि आपल्या शास्त्रात म्हटलंय, यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तंत्र देवता. ज्या घरातील लक्ष्मीच आजारी, चिडचिडी किंवा असमाधानी असेल त्या घरात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी कशी टिकणार? आता हा व्हिडिओ पाहून अनेक जण काळजीत पडले असतील. मॅडम, आमचा फ्लॅट तर रेडी आहे, आता काय भिंती पाडायच्या का? तर अजिबात नाही. वास्तुशास्त्र हे आपल्याला त्रास देण्यासाठी नाही तर जगणं सोपं करण्यासाठी आहे. जर तुमच्या घरात किचन आग्नेय दिशेला नसेल तर लगेच तोडफोड करण्याची गरज नाही. तुम्ही काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय करू शकता. हे उपाय नीट करून घ्या. पहिला उपाय, कलर थेरपी. जर तुमची शेगडी आग्नेय दिशेला नसेल तर शेगडीच्या खाली हिरव्या रंगाचा किंवा मरून रंगाचा ग्रेनाइट किंवा संगमरवरचा तुकडा ठेवा. त्यामुळे या दिशेचा वास्तुदोष काही अंशी शोषून घेतला जातो. दुसरा उपाय, स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात एक छोटा लाल रंगाचा LED बल्ब लावा. हा बल्ब 24 तास चालू ठेवा. हा लाल प्रकाश तिथे कृत्रिमरित्या अग्नितत्व जागृत ठेवण्यास मदत करतो. तिसरा उपाय, तुमची शेगडी कुठेही असली तरी स्वयंपाक करताना तुमचं तोंड शक्यतोवर पूर्व दिशेला राहील अशा बेताने उभं राहा. जर ते शक्य नसेल तर उत्तर दिशा चालेल, पण दक्षिण किंवा पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक करणं टाळा. स्वयंपाक करताना कधीही रडत, चिडचिड करत किंवा कोणाचा राग मनात धरून स्वयंपाक करू नका, कारण तुमच्या हातातील ऊर्जा अन्नात उतरते. स्वयंपाक करताना मनात देवाचं नाव घ्या, गायत्री मंत्राचा जप करा. बघा, अन्नाची चव बदलेल आणि घरातील लोकांचं आरोग्यही सुधारेल. तर ज्योतिषप्रेमींनो, महाभारतातील द्रौपदीच्या त्या अक्षय पात्राप्रमाणे आपल्या घरातील किचनला सुद्धा ऊर्जेचा एक दैवी स्रोत बनवा. जागेअभावी काही होत नाही असं म्हणून घरातील स्त्रीच्या आरोग्याशी आणि अन्नाच्या ऊर्जेशी तडजोड अजिबात करू नका, कारण निरोगी स्त्री हेच सुखी कुटुंबाचं गमक आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या घराचं किचन कोणत्या दिशेला आहे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत, विशेषतः घरातील महिलांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन शास्त्रोक्त आणि व्यावहारिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात JJ पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.